नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर कृषी विभाग पदभरती 2026 याच्यामध्ये नवीन पॅटर्न नुसार जो काय असणारा अभ्यासक्रम, त्याचबरोबर पुस्तक यादी, त्याचबरोबर अजून काय सांगण्यात आलं तर पेपर पॅटर्न आणि काय सांगण्यात आलं तर परीक्षेची तारीख, याबाबत आपण काय करणार आहे तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग जी काय सांगितलं जाणारी कृषी विभाग पदभरती 2026 असणार आहे, याच्यामध्ये नवीन पॅटर्न नुसार काय बदल झालेला आहे, त्याचबरोबर याचा पेपर पॅटर्न अभ्यासक्रम कोणकोणत्या पदासाठी असणार आहे, त्याचबरोबर पुस्तक यादी आणि परीक्षेची तारीख हे जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती खास वेगवेगळ्या बॅचेस काय करतोय आपण 12 जून पासून सुरू करतोय, ज्याच्यामध्ये अंगणवाडी, एएनएम, जीएनएम असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर एलएसओ असेल, एफडीए असेल, त्याच्यानंतर बघा जलसंपदा बॅच असेल, औषध निर्माता असेल, नगर परिषद भरती, एफडीए असेल, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, टीईटी, टेट असेल, त्याच्यानंतर महिला व बाल विकास, एलएसओ बॅच आणि स्वच्छता निरीक्षक आणि एमपीडब्ल्यू ह्या सर्व बॅचेस आपण काय करतोय तर नवीन अभ्यासक्रमावरती आधारित, त्याचबरोबर आयबीपीएसचा जो काही सिलेबस वगैरे असणार आहे यांच्या धर्तीवरती आधारित काय असणार आहे तर या बॅचेस असणार आहेत, ज्यांची तारीख 12 जून पासून असणार आहे। ज्यांना कुणाला या बॅचेस लावायच्याच नाहीत त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय। इव्हन दो प्लस या ठिकाणी आपण या बॅचेसद्वारे काय करणार आहे बघा तर लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर्स डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे। ई बुक्स ऍप्लिकेशन मध्ये असणाऱ्या ई बुक्स याद्वारे काय केले जाणार आहेत तर जे काय असणारे नोट्स असणार आहेत हे तुमच्यापर्यंत सर्क्युलेट केले जातात, ते पाहून तुम्ही काय करू शकताय तर स्वतःच्या शॉर्ट नोट वगैरे प्रिपेअर करू शकताय। याच्यानंतर प्रत्येक विषयासाठी काय असणार तज्ञ आणि अनुभवी शिक्षक वृंद तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे। त्याचबरोबर तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे जो काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात भर देतो। आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 दिवस आपण या ठिकाणी क्वेश्चन सिरीज घेतो। चला, ज्यांना कोणाला ही बॅच करायची, जॉईनिंग करायची तर त्यांनी पटकन काय करायचे तर बॅच जॉईनिंग करून घ्यायचे। चला पुढे जाऊया बघा तर कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक, बघा कृषी पदभरती 2026 जी काही निघालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने 4 ते 5 पदांसाठी काय असणार तर भरती केली जाणार आहे। त्यापैकी आता आपण या ठिकाणी 2 पद जी काही महत्वाची असणार आहेत या महत्वाच्या 2 पदांच्या विषयी माहिती पाहायचं आहे। बघा कृषी सेवक जी काही पदभरती असणार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने काय सांगितलं जातं तर कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक ही पद असणार आहेत। मग कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदांच्या मध्ये परीक्षेचा पॅटर्न समजून घेऊया। पहिल्यांदा परीक्षा पॅटर्न मध्ये 120 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे, ज्याच्यामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहेत, ज्याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर अभ्यासक्रमामध्ये बघा पहिल्यांदा कृषी तांत्रिक अभ्यासक्रम सांगण्यात आलाय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने काय करण्यात आले तर कृषी विज्ञान, फलोत्पादन, ओके, मृदा विकास असेल, त्याच्यानंतर जलव्यवस्थापन, पशुसंवर्धन, वनीकरण आणि संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बघा सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, कृषी, क्रीडा, साहित्य पुरस्कार आणि चालू घडामोडी यांचा समावेश असणार आहे। बौद्धिक चाचणी याच्यामध्ये अंकगणित, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, टक्केवारी, दशांश, अपूर्णांक वगैरे यांचा समावेश असणार आहे आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेचा पण समावेश असणार आहे। मराठी आणि इंग्रजी या दोघांचा काय असणार आहे तर व्याकरण, ओके, आणि शब्दसंग्रह याचा समावेश असणार आहे। मग कृषी सेवक आणि कृषी सहाय्यक या पदासाठी तांत्रिक घटकाला जास्त महत्व देण्यात आलंय। जो काही टेक्निकल विभाग असणार आहे किंवा टेक्निकल पार्ट जो काय असणार आहे तांत्रिक, तर त्याच्यामध्ये 60 प्रश्न असणार आहेत, जे की किती गुणांसाठी असणार आहेत 120 गुणांसाठी असणार आहेत, ओके। तर याच्यामध्ये वेळ किती असणार आहे तर 2 तासाचा असणार आहे। याच्यामध्ये नकारात्मक गुण सामान्यतः असणार नाहीत, परंतु जेव्हा अधिकृत जाहिरात आपल्या हातामध्ये येणार आहे तेव्हा अधिकृत जाहिरातीमध्ये आपण त्याबाबतची माहिती पाहू शकतो। विषयनिहाय गुण आणि त्याचबरोबर प्रश्न विभागणी, बघा याच्यामध्ये कृषी तांत्रिक घटक जो काय असणार आहे या कृषीमध्ये तांत्रिक घटकामध्ये एकूण 40 प्रश्न असणार आहेत, ओके। 40 प्रश्न आणि गुण किती असणार तर 80 गुण राखीव ठेवण्यात आलेले असणार आहेत, ओके। तर 40 प्रश्न, 40 प्रश्नांसाठी 80 गुण असणार आहेत। याच्यामध्ये मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम या दोन्हींमध्ये क्वेश्चन विचारले जातील। आता याच्यामध्ये प्रामुख्याने मराठी भाषेचा समावेश असणार आहे, याच्यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारले जातील ज्यांना 10 गुण असणार आहेत, ओके। हा विभाग फक्त मराठी भाषेमध्येच उपलब्ध असतो। पुढचा इंग्रजी भाषा, याच्यामध्ये 5 प्रश्न असणार आहेत जे की 10 गुणासाठी असणार आहेत। हा विभाग सुद्धा इंग्रजी भाषेतूनच उपलब्ध असणार आहे। सामान्य ज्ञान
याच्यावरती 5 प्रश्न विचारले जाणार आहेत, ज्याच्यासाठी 10 गुण असणार आहेत. बघा, मराठी 10 गुण, इंग्रजी 10 गुण, सामान्य ज्ञान 10 गुण, इथे झाले 30. ओके. त्याच्यानंतर बौद्धिक चाचणी यासाठी एकूण किती असणार आहेत बघा, तर 5 प्रश्न असणार आहेत आणि एकूण गुण किती असणार आहेत, 10. ओके. असे हे एकूण किती झाले, 40 प्रश्न झाले. आणि कृषी आणि तांत्रिक घटक जे काय असणार आहेत यांच्यासाठी किती असणार, तर 80 गुणांसाठी अत्यंत महत्वाचे असणार, जे की 40 प्रश्न विचारले जातात. ओके. 40 प्रश्न किती गुणांच्यासाठी असणार आहेत, तर लक्षात ठेवायचं 80 गुणांच्यासाठी असणार आहेत. कृषीशास्त्र किंवा कृषी विषयक घटक हरिहर गायकवाड सरांचं पुस्तक या ठिकाणी आपण वापरू शकतो. हे पुस्तक तांत्रिक तयारीसाठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. एमपीएससी यामध्ये कृषीशास्त्र आणि कृषी विकास यामध्ये रंजन कोळंबे सरांचे कृषीशास्त्र आणि काय असणार बघा, कृषी विकास हे पुस्तक बेसिक संकल्पना स्पष्ट करण्यासाठी वाचू शकतो आपण. अवांतर संदर्भ याच्यामध्ये काय असणार बघा, कृषी विद्यापीठांच्या कृषी डिप्लोमाची जी काय अधिकृत पुस्तके असणार आहेत कृषी विद्यापीठांची, तर ती आपण या ठिकाणी वाचू शकतोय. मराठी व्याकरण 10 गुण असणार बघा, सुगम मराठी व्याकरण याच्यासाठी प्रामुख्याने आपण मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरू शकतोय. ओके. किंवा त्याचबरोबर अजून कोणाचं असणार, पर्यायी पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणामध्ये बाळासाहेब शिंदे सर किंवा एम जे शेख सरांचे मराठी व्याकरणाचे इंग्रजी पुस्तक आपण या ठिकाणी रेफर करू शकतोय. किंवा होकॅबलरीसाठी अनिकेत शिंगारे सरांचे होकॅब संजीवनी हे पुस्तक काय असणार आहे, तर आपण वापरू शकतोय. त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याच्यासाठी तात्यांचा ठोकळा तुम्ही रेफर करू शकताय. ओके. याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि राज्यघटनेच्या जे काही बेसिक तयारी असणार याच्यासाठीचे प्रश्न विचारले असणार आहेत. चालू घडामोडी राजेश भराटे सरांचे काय असणार बा, तर हे जे काही पुस्तक असणार सिम्प्लिफाईड. ओके. तर हे सिम्प्लिफाईड पुस्तक वाचू शकतो आणि आपले जे काही चालू घडामोडी असणार संपूर्ण वर्षभराची ती प्रिपेअर करू शकताय. बौद्धिक चाचणी 10 गुण असणार आहेत बघा, सुजित पवार सरांचं किंवा सचिन ढवळे सरांचं काय असणार बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे पुस्तक वापरू शकतो, ज्याच्यामध्ये TCS IBPS पॅटर्न समजावून घेण्यासाठी हे पुस्तक उत्तम असणार आहे. ओके. त्याचबरोबर मागील वर्षांचे सुद्धा काय असणार तर प्रश्नोत्तर PYQ क्वेश्चन सिरीज प्रॅक्टिससाठी वापरू शकतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा ऑनलाईन म्हणजे TCS IBPS पद्धतीने होत असल्याने जुन्या प्रश्नांचा सराव करणे हे आवश्यक आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचे कृषी सेवक आणि कृषी काय असणार बा सहाय्यक 65 प्रश्नपत्रिकांचा संच असणार आहे. 2012 ते 2022 पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका आणि संभाव्य सराव प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके. जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर काय असणार आहे आमच्या DOO अकॅडमी म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. जी काय असणार कृषी विभाग भरती 2026 असणार याच्यामधील जी काही आणखीन अपडेट्स असणार आहेत, हे अपडेट्स घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.